वर्ध्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। प्राथमिक अंदाजानुसार वर्ध्यातील 516 गावांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। जिल्ह्यात पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे, परंतु प्रत्यक्ष मदत कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। काही पिकं खरडली गेली आहेत, काही पिकांमध्ये चिखल साचलाय आणि यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झालाय। अतिवृष्टीचा जबर तडाखा वर्धा जिल्ह्याला बसला आहे। जवळपास प्राथमिक अंदाजानुसार 516 गावाला आता अतिवृष्टीचा फटका बसला। त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही ठिकाणी पाणी साचलं, काही जमीन खरडून गेली आहे। होत्याचं नव्हतं झालं, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये त्यामुळे पाणी आलेलं आहे। मी सध्या साटोडा शिवारामध्ये आहे आणि हे शेतकरी आहे। शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया आपण प्रत्यक्षात त्यांच्या काय भावना आहे, नुकसान कशा प्रकारचं आहे। पंचनाम्यांना तर सुरुवात झाली आहे, परंतु मदत कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे? सोयाबीनला भरपूर पाणी झाल्यामुळे हा ओला दुष्काळ जाहीर करावा सरकारने। ओला दुष्काळामध्ये सोयाबीन पूर्ण नायनाट झालं आहे, पंचनामे नाही झालेले आहे। सरकारनं जो हे केलेलं आहे, पंचनामे करायच्यासाठी जे आश्वासन दिलं आहे ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे। आता हे मला सोयाबीन दिलेलं आहे, महाबीज कृषी विभागाचं महाबीजानं सोयाबीन दिलं आहे। हे वाहन आहे 1460, याला एकही शेंग नाही आहे। एकूणच आत्महत्येचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काय सांगशील, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे? सततच्या झालेल्या पावसामुळे संतप्त झालेला आहे शेतकरी। त्यामुळे शेतीत काहीही पीक न असल्यामुळे सरकारने कर्ज हमी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी आणि किमान आधारभूत किंमत द्यावी। नक्कीच काय सांगशील, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, सरकारकडून काय अपेक्षा आहे? शेतकऱ्यांनी जे इलेक्शन पहिले आश्वासन दिली होती कर्जमाफीची ते पूर्ण करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा। त्यामुळे शेतकऱ्यांचे पुष्कळ सारे नुकसान झाले आहे आणि याच्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण पुष्कळ वाढत चाललेले आहे। त्यानुसार आपली कर्जमाफी आणि योग्य भावाला वाढ, कापूस वगैरे पुष्कळ गेलेला आहे, त्यामुळे कर्जमाफी शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे। नक्कीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। सरकारकडून मदतीची आर्ता शेतकरी देत आहे। पंचनाम्यांना सुरुवात झाली, परंतु प्रत्यक्षात मदत कधी मिळणार, शेतकरी बळीराजाला सरकार उभारी देणार का, हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, साटोडा, वर्धा।